नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मुंबई पोलीस शिपाई चालक व कारागृह शिपाई भरती 2022-23 साठी शिपाई पोलीस 33 जागा, चालक साठी 165 जागा आणि कारागृह पोलीस 226 जागा अशा टोटल 426 विद्यार्थ्यांचं वेटिंग लिस्ट मधून सिलेक्शन होणार आहे। जे मुलं वेटिंग लिस्टवर आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। तर बघा, ज्या मुलांचं कोणाचं 1 मार्कांनी, कोणाचं 2 मार्कांनी किंवा कोणाचं वयामध्ये त्या ठिकाणी बसलेलं नसेल, त्याचं वय कमी पडत असेल, तर अशा स्थितीमध्ये त्या विद्यार्थ्याला मेरिटमध्ये खालच्या स्तरावर ठेवलं जातं। तर बघा, महाराष्ट्र पोलीस भरती या भरतीला खूप सारे मुलं वेटिंगवर ठेवले आहेत। आता वेटिंग लिस्ट कशा प्रकारे लागत असते, मग मात्र फक्त पोलीस भरतीचीच नाही तर इतर जे दुसरे कॉम्पिटिटिव्ह एग्जाम असतील त्या एग्जाम साठी सुद्धा हीच प्रक्रिया राबवली जाते। आता ही प्रक्रिया कशी असते, वेटिंग वाले विद्यार्थी कधी बोलवतात, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। आता बघा, संपूर्ण भरती प्रक्रिया पार पाडल्यानंतर सुरुवातीला मेरिट लिस्ट जाहीर करतात। त्यानंतर प्रत्यक्ष निवड झालेल्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी बोलवलं जातं। जर तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या प्रोसेसला प्रत्यक्ष हजर राहिले नाही तर त्यांचे नाव या निवड यादीतून रद्द करण्यात येतं। आणि याचं कारण काय, आता काही विद्यार्थ्यांचं दुसऱ्या कुठल्या घटकामध्ये सिलेक्शन होऊन जातं, हे विद्यार्थी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गैरहजर असतात। तर मग अशा विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त राहतात। ज्या वेळेस अशा जागा रिक्त राहत असतील तर तेथे खालच्या लेवलला जे विद्यार्थी वेटिंगवर असतात त्या विद्यार्थ्यांचं येथे सिलेक्शन केलं जातं आणि त्यांची जॉईनिंग होते। ही अशी सगळी वेटिंग लिस्टची प्रोसेस असते। तर बघा मित्रांनो, मुंबई पोलीस शिपाई चालक व कारागृह शिपाई भरती 2022-23 येथे एकूण 18,331 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती। सगळी प्रोसेस झाल्यानंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी सशस्त्र पोलीस कोळे कलानी सांताक्रूझ मुंबई तसेच सशस्त्र पोलीस वरळी मुंबई येथे बोलवण्यात आलेलं होतं। पण काही विद्यार्थी या प्रोसेस साठी प्रत्यक्ष न जाता म्हणजे गैरहजर होते। जसं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, काही विद्यार्थ्यांचं इतर कुठल्या घटकातील सिलेक्शन होऊन जातं किंवा इतर कुठल्या कारणामुळे विद्यार्थी गैरहजर होतात। तरी पण शेवटची संधी म्हणून या विद्यार्थ्यांना दिनांक 12 मार्च 2022 रोजी मुंबई येथे कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे व SMS संदेशाद्वारे बोलवण्यात आलं होतं। तरी पण हे विद्यार्थी गैरहजर होते। अशा विद्यार्थ्यांचे अंतिम निवड यादीतून नाव वगळण्यात येते। तर येथे तुम्ही बघू शकताय, बघा, मुंबई पोलीस शिपाई भरती 2022-23 कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिलेल्यामुळे निवड रद्द करण्यात येणाऱ्या उमेदवारांची यादी। तर इथे तुम्ही बघू शकता, शिपाईसाठी 33, शिपाईसाठी एकूण 33, पुढे आहे मुंबई पोलीस शिपाई चालक याच्यासाठी एकूण 165 विद्यार्थी, पुढे आहे दक्षिण विभाग कारागृह शिपाई भरती याच्यासाठी टोटल 226 विद्यार्थी हे गैरहजर होते। असे टोटल 426 विद्यार्थ्यांचे अंतिम यादीतून नाव रद्द करण्यात आलेलं आहे। आता हे रद्द केलेले 426 उमेदवारांचे रिक्त असलेल्या जागेवर पुढचे वेटिंगवर असणारे विद्यार्थी यांचं सिलेक्शन येथे होणार आहे। तर येथे तुम्ही बघू शकताय, हे सगळे रद्द केलेले उमेदवारांची वेटिंग लिस्ट येथे लागलेली आहे। तर वेटिंगवर असणारे विद्यार्थी उमेदवारांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि आता लवकरच वेटिंग लिस्ट लागेल आणि नवीन निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आपल्याला बघायला मिळतील। तर तुम्ही बघू शकताय, आपला वेटिंगवर असणाऱ्या विद्यार्थ्यांचे आता पुढचे 426 विद्यार्थी येथे यांची पुढची प्रोसेस होणार आहे, यांची जॉईनिंग येथे होईल। तुम्ही बघू शकता, ही ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आहे। तर अशाच नवीन अपडेटसाठी आणि तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला, नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद।